राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. नमस्कार. आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रामकथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी अशा प्रकाराने खरं समर्थ वचन समर्थांनी हेच म्हटलेलं होतं. आता इथे ब्रह्मांड याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो बरं का. ब्रह्मांड याचा अर्थ ती व्याप्त अतिव्याप्त अशा पद्धतीची संपूर्ण विश्वभर. रामकथेचे मुळातलं वैशिष्ट्यच हे की रामायणाची एकूण जी रचना केलेली आहे ती रचना, त्यातल्या शब्दांची गोडी, छंदबद्धता, मुख्य म्हणजे चरित्राची दिव्यता, हे सगळंच इतकं अद्भुत आहे आणि रमणीय आहे की वर्ड्सवर्थ ज्याप्रमाणे म्हणतो तो म्हणतो की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ फिलिंग्स. तशीच गत आपल्याला रामायणामध्ये दिसते. माऊली ज्याप्रमाणे म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. वाक्यम रसात्मकम काव्यम ही काव्याची परिभाषा आपल्याकडे केली आहे. आणि आपल्याकडे रामायण आणि महाभारत हे एपिक नाही सांगितलेले, हे नुसतं महाकाव्य म्हणून सांगितलेलं नाही आहे आपल्याकडे. याला काव्य इतिहास ग्रंथ म्हणतात, म्हणजे काव्यातून सांगितलेला इतिहास, म्हणून काव्य इतिहास ग्रंथ. म्हणजे काव्यातून जो सांगितला आहे तो इतिहास आहे, हे लक्षात ठेवायचं. इतिहास असं असं घडलं ते, अर्थात इंग्रजी व्याख्या आहे ती अशी, आपली त्याच्या पुढची की असं असं घडलं ते, पण त्याच्यावरून बोध घेऊन आम्ही कसं वागावं. राम आदर्श चरित्र नायक आहेत. अर्थात तसं बघायला गेलं तर रामायणामध्ये सगळेच आदर्श आहेत की, आणि ते जे सगळे आदर्श आहेत ते तुमच्या माझ्यासमोर आपल्यासमोर वाल्मिकींनी जे ठेवलेत ते का ठेवलेत, याच्यापासून आम्ही यांच्यासारखं वागावं. आदर्श कसे असावेत की आदर्शांच्याकडे पाहिलं की आपली मान आदराने लवावी. आज झालंय काय की रामायण कुठेतरी आम्ही घरात चुकून असलंच तर ठेवलेलं असतं. टी व्हीवरती रामायण बघतो. करोनाच्या काळात गेल्या वर्षी बरोबर याच काळात रामायण दाखवत होते. आत्ता परत रामायण सुरू करतायत. म्हणजे इतकी वर्ष झाली तरीसुद्धा या रामायणाची जी मोहिनी आहे, ही मोहिनी ही अर्थातच त्या विषयवस्तूमुळे, यात वाद नाही. आणि हे सगळं बघताना नुसतं बघायचं, आनंद घ्यायचा आणि सोडून द्यायचं असं नाही करायचं. असे हे ग्रंथ नाही आहेत आपले. याच्यापासून मी काहीतरी शिकवण घ्यायला पाहिजे ना. रामायणामध्ये सगळेच आदर्श आहेत. नवे नवे आदर्शांचा अगदी उच्च असा बिंदू आहे रामायण म्हणजे. आज इतकी वर्षही ते लोकांना जे आवडतं त्याचं कारण काय हो? कारण आपण जर तसं पाहिलं तर एक 10-15 वर्षापूर्वी आलेली कुठची तरी पुस्तकं ही सुद्धा शिळीपाकी होऊन जातात. कित्येकांची नावही आम्हाला आठवत नाहीत. असं सगळं असताना रामायण मात्र आज इतक्या वेळा दाखवलं जात आहे टी व्हीच्या स्क्रीनवर, तरी ते आम्ही बघतोय. रामायणावरती अनेकानेक लोकांनी अनेकानेक प्रकारची पुस्तकं लिहिली, अनेक प्रकारची रामायणं लिहिली गेली. हजारो वर्षापूर्वी घडलेल्या या कथेची इतकी मोहिनी जनमानसावरती पडणं हेच त्याचं यशस्वीतेचं गमक आहे. निर्गुण असलेल्या विष्णूंचा सगुण आणि सर्व गुण संपन्न असा अंश म्हणजे श्रीराम. गीतेतल्या 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपत्तीचा जो संग्रह सांगितलेला आहे तो सगळा एकवटलेला दिसतो आपल्याला श्रीरामांच्यामध्ये. त्यामुळे मुळात ज्याचं चरित्रच अफाट आहे त्याच्याबद्दल लिहिताना वाल्मिकींची लेखणी सुद्धा तशीच झाली असेल यात नवलते काय. आणि त्यातून जे अवीट आणि अमर असं जे काव्य निर्माण झालं
बरं हे कसं आहे, तर नरदेह प्राप्त झालेल्या प्रत्येक जीवाला ब्रह्मतत्वाकडे नेण्याचा मार्ग दाखवते ती रामकथा. म्हणजे ही कथा कथा म्हणून ऐकायची सोडून द्यायची, मालिका म्हणून बघायची सोडून द्यायची, चित्रपट एखादा आला त्याच्यावरती तर तोही बघायचा सोडून द्यायचा, एखादं पुस्तक वाचलं त्याच्यावरचं तेही वाचायचं आणि सोडून द्यायचं, असं नाही आहे. तर या सगळ्याचा आदर्श समोर ठेवून आपण त्यातून काय घेतो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यातला. बरं, कुठलंही वय असू दे, कोणताही व्यवसाय असू दे, कुठच्याही प्रांतातला माणूस असू दे, या सगळ्यांसाठी आपल्याला आदर्शवत अशी रामकथा दिसते. माणसांनी जन्माला आल्यापासून कसं वागावं, कसं राहावं आणि मरेपर्यंत, म्हणून मेल्यानंतर सुद्धा रामनाम सत्य आहे असंच म्हटलं जातं ना. इतका रामनामाचा महिमा हा आपल्याकडे आहे. भारतीय लोकांची मन जोडणारा हा दुवा आहेच, पण विदेशियांची मनं सुद्धा स्नेहाने भरतात. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे त्याचं. ज्याला आदिकाव्य म्हटलं जातं, हे आद्य काव्य आहे. ज्या काव्याचा मुळात उगम झाला, जगामधलं हे पहिलं काव्य, ज्या पहिल्या काव्याचा उगम झाला तोच मुळी शापातून झाला. म्हणजे जगातलं पहिलं काव्य हे शापातून निर्माण झालंय. वाल्मिकी स्नानाला जाताना आपल्याला ही कथा माहिती आहे. वाटेत एका व्याधाने क्रौंच पक्षाच्या जोडप्यापैकी एकाला मारलं आणि तो नर विव्हळतोय असं म्हटल्यानंतर मादी त्याच्याजवळ जाऊन पंख विस्फारून आक्रोश करते. हे पाहिल्यानंतर महर्षींच्या मुखातून सहजपणे शापवाणी निघाली. मा निषाद प्रतिष्ठायाम त्वमगमहा शाश्वती समाहा यत्क्रौंच मिथुनादेकमवधी काममोहितम. अरे म्हणाल्या, हे व्याधा, ज्या अर्थी काममोहित झालेल्या या पक्ष्यांच्या जोडप्यापैकी एकाला तू मारलंस, त्या अर्थी तुझे पाय सुद्धा फार काळ या भूमीवर राहतील असं वाटत नाही. आणि मग परतताना त्यांच्या मनात विचार पडला की आपल्यासारख्याच्या तोंडून शापवाणी का निघावी. याच विचारामध्ये ते आश्रमात आलेत आणि मग त्यांना नारद भेटले. ही शापवाणीच सातत्याने त्यांच्या मुखातून, आणि मग त्यांच्या लक्षात असं आलं की अरे छंदोबद्ध झालंय. अनुष्टुप छंद. अनुष्टुप छंद म्हणजे अनुष्टुप छंदाचं जर वर्णन करायचं झालं तर 8-8 चरणाचे असे 4 भाग, म्हणजे 39 अक्षर असलेला असा अनुष्टुप छंद. तेव्हा विचारत पडले की हा असा भाग आपल्या तोंडून निघून गेला खरा, पण यात काव्य आहे. आणि मग ब्रह्मदेवाने जे वर दिलेला आहे तो वर त्यांना सांगितला की याच रचनेमध्ये रामचरित्र हे व्हावं. त्याच्याकरता त्यांना आशीर्वाद पण देऊन ठेवला. काय? यावस्थास्यन्ति गिरयाः सरितश्च महीतले तावत् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. म्हणजे जोपर्यंत भूमीवरती नद्या वाहत आहेत, जोपर्यंत पृथ्वीवरती पर्वत हे स्थिर आहेत, तोवर ही रामकथा सर्व लोकांच्या मध्ये प्रसिद्ध राहील. प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी दिलेला वर वृथा कसा होईल. आणि म्हणून आज जेव्हा जगभरामध्ये रामकथा पोचलेली बघतो ना, त्यावेळेला समर्थांच्या त्या उक्तीची आठवण होते. रामकथा काय ब्रह्मांड भेदूनी गेली, की इतकी ती सर्वत्र पसरली. बरं, याची रचना पण कशी आहे तर 24,000 श्लोक. 24 संध्येतली नावं आहेत ती पण 24 आहेत. त्यांना विष्णूंचे विभव म्हणतात, ते 24 आहेत. रामायणाचे 24,000 श्लोक, यातल्या प्रत्येक हजाराच्या श्लोकाचं जर आद्याक्षर घेतलं तर यातून बरोबर 24 अक्षराचाच असलेला गायत्री मंत्र हा तयार होतो, पूर्ण होतो. म्हणजे हे वैशिष्ट्य आहेच, पण काव्याचा एक विशेष गुण जे वाक्यम रसात्मकम काव्यम, मगाशी सांगितलं तसं, रसाचा परिपोष असणं हे काव्याचं लक्षण आहे. म्हणजेच ते गेय्य असायला पाहिजे, ते गाता यायला पाहिजे. नवकाव्य वगैरे जो काही सध्याचा प्रकार असतो ना, तो या कुठच्या मीटरमध्ये बसत नसतो बरं का.
आणि मीटर तरी कशाला लागतंय असं काही जणांचं म्हणणं असतं. सारे नियम तोड दो, नियम पे चलना छोड दो. नियम तोड दो, नियम पे चलना छोड दो, आणि याला म्हणायचं इन्किलाब जिंदाबाद. काय गाणं आहे, वा रे वा. पण मुळात गेयता हे काव्याचं अनुस्यूत असलेलं असं लक्षण आहे. ते गाता यायला पाहिजे. खडकाळ जमिनीवरून जाता जाता मुरगळला माझा पाय, आणि पडलो मी धपकन नख उचकटलेला. यात काय काव्य आहे? पण आणि हे गाता येतं. पण आजकाल ज्याला नवकाव्य वगैरे म्हटलं जातं ते दुर्दैवाने अशाच प्रकारचं दिसतं. याला आपण काय करणार? तो एक कर्पूर ग्रामामध्ये राहणारा नीलकंठ चतुर्धर म्हणून होता. कर्पूर ग्राम म्हणजे आजचं कोपरगाव, बरं का. त्यांनी इसवी सन 1650 भारत भाव प्रदीप ही महाभारतीय टीका लिहिली, जिला नीलकंठी प्रत म्हणून म्हणतात किंवा नीलकंठी टीका म्हणून म्हणतात. त्यांनी मंत्र रामायण हा ग्रंथ लिहिला. तो रामायणाला तर गायत्री स्वरूप असंच म्हणतो, आणि सुरुवात जी करतो त्या मंत्र रामायणाची ती सुरुवातच रामकवचानी करतो. रामरक्षेमधले जे 4 ते 9 हे जे श्लोक आहेत ना, ज्याला आपण रामकवच असं म्हणतो, आणि ते कवच त्याप्रमाणे न्यास करायचे असतात असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. रामरक्षां पठेत प्राज्ञा पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रा प्रिया श्रुतिः घ्राणं पातुं मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकारमुखः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजत् मध्यं पातुं खरध्वंसीं नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सख्तिनी हनुमत्प्रभु उरु रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जंघे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः. हे जे आहे याला कवच म्हणतो आपण, आणि हे जे कवच आहे या कवचामधून त्याचं म्हणणं संपूर्ण रामकथा ही या कवचातून आपल्याला दिसते. या एवढ्याच श्लोकामध्ये रामचरित्रसुद्धा दडलं आहे. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की रामांचा जन्म रघुकुलात झाला म्हणून ते बालराम, शिशु असलेले राम म्हणून नाव राघव, शिरोमे राघव पातू. तो दशरथाचा पुत्र आहे, दशरथात्मजा, विश्वामित्रांचा प्रिय शिष्य आहे, विश्वामित्र प्रिया श्रुती. लक्ष्मणावर त्याचा अत्यंत प्रेम आहे, सौमित्रिवत्सला. भरत त्याला नित्य वंदन करत असे, भरतवंदित. त्याच्याकडे दिव्यायुध होतं, दिव्य असं आयुध श्रीरामांचं धनुष्य हे प्रसिद्ध आहेच. आणि एकदा त्याच्यावरती बाण चढवला की तो कोणत्याही कारणाने मागे घेतला जात नाही, म्हणून त्याला रामबाण म्हणतात. आणि म्हणून तितकंच तसंच उत्तम रीतीने जे औषध उपयोगी पडतं त्याच्याबद्दलही बोलताना लोक रामबाण असंच म्हणतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. तेव्हा दिव्यायुधा हे जे येतं शब्द तो त्याकरता त्यांनी शिवाचं धनुष्य तोडलं, भग्नेश कारमुकः. आणि मग ते जनकाकडे असलेलं जे धनुष्य होतं ते शिवांचं होतं, आणि ते तोडल्यानंतर सीतेशी त्याचा विवाह झाला, सीतापती. हे त्यानंतर अयोध्येकडे परत येत असताना ज्या वेळेला वाटेत परशुरामांनी अडवलं, आणि परशुरामांनी असं सांगितलं होतं की ते तर धनुष्य खूप जुनं होतं, शिवधनुष्य जे होतं ते माझ्याकडे आहे, ते वैष्णव धनुष्य आहे, याला प्रत्यंचा लावून दाखव. त्यांनी तेही करून दाखवलं, आणि परशुरामांचं हृदय सहजपणे जिंकलं, हृदयम जामदग्निजित. नंतर वनवासात असताना खरादी अनेक राक्षसांचा
नाश केला, खरध्वंसी. सुग्रीवाचं रक्षण करून त्याच्याशी मैत्री केली, सुग्रीवेश कटिप्पातू. आणि हे सगळं करत असताना हनुमंतांनी त्या रामांना प्रभू मानलं, हनुमत प्रभू. समुद्रावर सेतू बांधला, सेतू अर्थातच कशा पद्धतीने बांधला, आणि तो सेतू पार करून सगळेजण पुढे गेले. यशवंतराव जोशी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एकाखाली एक काहीही लावलं, मग ते तुटक वाक्य असो नाही तर आणखी काही, की झालं नवकाव्य. अशीच आजची गत आहे. आणि म्हणूनच ही जी काव्य आपल्याला दिसतात ती काव्य अजरामर ठरली, अमर ठरली. त्याचं कारणच ते आहे. तर समुद्रावर सेतू बांधला म्हणून सेतुकृत. युद्धात रावणाला मारून बिभीषणाला राज्य दिलं, दशमुखांतका. आणि हे सगळं ज्याच्यामुळे झालं ते राम. बघा, या एवढ्याच श्लोकांच्या मध्ये, 6 श्लोकांच्या मध्ये संपूर्ण रामायण हे सहजपणे सामावलेलं आहे, असं आपल्याला निळकंठ चतुर्धरांनी दाखवून दिलेलं आहे. असं हे रामायण पुराणांमध्ये जर आपण पाहिलं तर पुराणांमध्ये सुद्धा विष्णू, वायू किंवा ब्रह्मवैवर्त पुराण असू दे, पद्मपुराण असू दे, स्कंद पुराण असू दे, किंवा अगदी भागवतात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने रामकथा या आलेल्या आहेत. महाभारतात तर मार्कंडेय ऋषींच्या मुखातून 704 श्लोकांच्या मध्ये ही संपूर्ण रामकथा आलेली आहे. अर्थात बहुतेक ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर रामकथा ही युद्धकांडाला संपते. आणि तितपतच ती आल्यामुळे उत्तरकांड जे म्हटलं जातं किंवा उत्तर रामायण हे बहुधा नंतर कोणीतरी त्याची रचना केली असावी, असं अनेक विद्वानांचं म्हणणं आहे. आणि म्हणून अनेक जण त्याला प्रक्षिप्त समजतात. हा सुद्धा भाग इथे लक्षात घ्यायला पाहिजे बरं का. तेव्हा म्हणजे मार्कंडेय जे सांगतात त्याच्यामध्ये सुद्धा युद्धकांडाच्या तिथेच रामकथा संपते. ही महाभारतात आलेली रामकथा आहे आणि तशी कमी नाही आहे, 704 श्लोकांची आहे म्हटल्यानंतर. रामकथेचं मुळात रामकथा इतकी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर पॉप्युलर झाली, इतकी प्रसिद्ध, इतकी प्रख्यात, भारताच्या तर वेगवेगळ्या भागात झालीच, आग्नेय आशियामध्ये सुद्धा झाली. वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या परीने रामायण रचली. आणि रामायण रचता रचता कथा तीच, कथाभाग तोच, नायक रामच. पण असं असलं तरी सुद्धा त्यांच्या आतला जो भक्तीचा एक जो आवेग होता तो काही नवीन नवीन कथासुद्धा निर्माण करून तोही घेऊन आला. जसं अद्भुत रामायण, अद्भुत रामायणामध्ये जे आपल्याला दिसतं ते सगळं अद्भुत आहे. आनंद रामायण, नाथांचं भावार्थ रामायण, समर्थांनी सुंदरकांड आणि युद्धकांड याची रचना केली. तेव्हा अशा प्रकाराने वेगवेगळी जी रामायणं दिसतात याच्यामध्ये साधारण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषांमधून जी रामायणं आलेली आहेत अशी रामायणं किती आहेत माहिती आहे? जवळपास 40. कंब रामायण जसं तमिळमध्ये, वेगवेगळ्या भाषांमधली रामायणं, ती रामायणं तिथे तिथे अतिशय प्रसिद्ध आहेत. किंबहुना तिथे तिथे त्यांनाच रामायण म्हणून म्हटलं जातं. म्हणून मी 40 प्रमुख रामायणं म्हटलं बरं का. नाहीतर तसं बघायला गेलं तर रामायण एकच, ते वाल्मिकींनी लिहिलेलं. कारण वाल्मिकी रामांना समकालीन आहेत आणि समकालीन माणसांनी लिहिलेला जो इतिहास असतो तो योग्य असं म्हटलं जातं एवढ्या कारणाकरता. पण बाकीच्यांनी जो लिहिलाय तो त्यांचा एक अद्भुत असा आविष्कार असा आपल्याला त्याच्यामधून दिसतो. अशी 40 रामायण आहेत. उपरामायण किती आहेत? ती जवळपास 400 आहेत. रामायण किती प्रख्यात आहे ना ते सहजपणे दाखवून देतो. आणि आपल्याला एक गोष्ट सांगू का, कोणीतरी काल्पनिक व्यक्ती असेल ना तर काल्पनिक व्यक्तीची जयंती म्हणजे जन्मदिवस, जयंती म्हणणं खरं म्हणजे चुकीचं आहे, कारण आपण अवतारांना कधी जयंती पुण्यतिथी हे शब्द लावत नाही. पण त्यांचं अवतारत्व ज्या दिवशी झालं तो दिवस वर्षानुवर्ष, गेली हजारो वर्ष देशातले सगळे लोक साजरा करतात. हे काल्पनिक व्यक्तीच्या बद्दल होऊ शकेल का हो? हा सगळ्यात मोठा पुरावा आहे राम होऊन गेल्याचा. रामनवमी आपण सगळेजण साजरी करतो.
तर 400 उपरामायण आहेत ना, या रामायणांच्या मध्ये रामायणाच्या मोहामध्ये, रामायणाच्या प्रेमात किती गुंतून जावं एखाद्या कवीने, याचं उत्तम उदाहरण आपल्याकडचं महाराष्ट्रातलं आर्या भारत ज्यांनी लिहिला ते मोरोपंत पराडकर. या मोरोपंतांचं रामायणावरती विलक्षण प्रेम जडलं, इतकं की त्यांनी थोडी थोडकी नाहीत 108 रामायणं लिहिली. 108. बरं, यात काही काही गमती जमती आहेत बरं का. आता कवी आहे, कवींना त्या शब्दांची खेळ करणं हे आवडतंही आणि जमतंही. तेव्हा काही काही त्यांच्या रचना अशा आहेत की आद्याक्षर घेतलं तर श्रीराम जयराम जय जयराम असं एका रामायणातलं तयार होतं. दुसरं एक रामायण घेतलं तर त्यातली पहिल्या ओळीतलं पहिलं अक्षर, दुसऱ्या ओळीतलं दुसरं अक्षर, तिसऱ्या ओळीतलं तिसरं अक्षर, चौथ्या ओळीतलं चौथं अक्षर, असं जर आपण तिरकं खाली आलो तर श्रीराम जयराम जय जयराम हे तयार होतं. असं वेगवेगळ्या पद्धतीने मोरोपंतांनी जे रामायण लिहिलंय ते असं वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि म्हणून हा डॉक्टर वैशाली जे आपण बोलताय ते बरोबर आहे. राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम. लोकांची एक कुठे धारणा, सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानन. एक रामनाम हे सहस्रनामाच्या इतकं बरोबरीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हा सगळा जो भक्तिभाव आहे ना, हा भक्तिभाव आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या रामायणांच्या मधून दिसतो. म्हणून ही रामकथा एका ठिकाणी राहिली नाही. संस्कृतमध्ये असलेली रामकथा आणखीन वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या त्या लेखकांच्या परत वेगवेगळ्या आविष्कारासहित अशी अवतरित झालेली आपल्याला दिसते. याच्यात दक्षिणेमध्ये जी रामकथा आली तीही आपण बघूया. तर दक्षिणेमध्ये तमिळमधलं कंब रामायण हे सगळ्यात प्रसिद्ध आहेच. त्याशिवाय मल्याळममध्ये रामचरितमे, कण्णश्श रामायणे, केरळ वर्मा रामायणे, रामायण चंपू आणि रामकथापट्टू हे मल्याळी रामायणे. तेलुगू रामायणामध्ये एकोजी रामायणे, मोल्ल रामायणे, गोपीनाथ रामायणे, रामाभ्युदरमय, भास्कर रामायणे, सुग्रीव विजयमय, निर्वचनोत्तर रामायणे हे सगळी तेलुगू आहेत. कन्नड रामायणामध्ये जैमिनी भारत, तोरवे रामायण, मैरावण रामायण वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीने रामायण आलेली आहेत. बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा जातक कथांच्या रूपाने कित्येक ठिकाणी रामायण आलेलं आहे. वेत्सांतर जातक असू दे, श्याम जातक असू दे, दशरथ जातक असू दे किंवा अनामक जातक असू दे. जैनांच्या मध्ये सुद्धा, अर्थात या प्रत्येकाने आपापल्या पंथाप्रमाणे त्याच्या कथा घेतलेल्या आहेत. जैन रामायणमध्ये वसुदेव हिंडी, रामदेव पुराण, रामचरित, रामकथानकम, पद्मपुराण अशा वेगवेगळ्या रीतीने आलेले. शिखांच्याकडे दशमग्रंथामध्ये रामकथा आलेली आहे. आणि त्याशिवाय वाल्मिक रामायण, हनुमान नाटक, हे हनुमान नाटकाचा मोठा विशेष आहे की हे लिहिलं गेले गुरुमुखीतून, ब्रजभाषेतून, आणि ब्रजभाषेत लिहिलं जाऊन त्याची लिपी आहे गुरुमुखी. तेव्हा अशा पद्धतीची ही वेगवेगळी रामायणं. म्हणून रामकथा ब्रह्मांड भेदूनी गेली म्हणजे हा भाषावाद, हा सगळा भाग संपूर्ण देशातला आपल्याला ज्या पद्धतीने दिसतोय की त्या भाषेत वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये. उत्तरेतली रामायणं बघा ना, गुजरातीमध्ये गिरेधर रामायणे, सप्तकांड रामायणे आसामी, बंगालीमध्ये कृतवासी रामायणे, उडियामध्ये दंडी रामायणे, मुक्तसार रामायण सिंधीमध्ये, रामचरितमानस सगळ्यांना माहितीच आहे हे नाव, तुलसी रामायणने रचलेलं. महाभारत रामायण आणि बलराम रामायण या नावाची रामायणं उडिया भाषेत आहेत. रामायण मसीही हे फारसी रामायण आहे. कवी सूर्याने लिहिलेलं रामकृष्ण विलोम आणि व्यंकटाधरी नी रचलेलं राघव यादवीयम ही दोन संस्कृत विलोम काव्य. काय विलक्षण आहे. मी अशा प्रकारची काव्य नाही पाहिलेली की ज्या वेळेला मी रामकृष्ण विलोम काव्य पाहिलं होतं, आजही मिळतं बरं का ते.
त्यावेळेला हे कवी, मगाशी मी बोललो तसं की शब्दांशी खेळ, अक्षरांशी खेळ, पण संस्कृतमधलं काव्य विलोम काव्य, हे विलोम काव्य आपण डावीकडून उजवीकडे वाचलं, आपण तसेच वाचतो आणि लिहितो हां, डावीकडून उजवीकडे, तर डावीकडून उजवीकडे वाचलं की ती रामकथा आहे, आणि तीच ओळ उजवीकडून डावीकडे वाचली की ती कृष्णकथा आहे. काय अद्भुत आहे. अशा प्रकारची कोणाची रचना आहे ही आपण कधी पाहिली आहेत का मला सांगा. तेव्हा अशा अद्भुत प्रकारचं ज्या वेळेला रामायण हे आपल्याला रामकथासुद्धा एकीकडे आणि दुसरीकडे कृष्णकथासुद्धा, या उलटसुलटला विलोमकाव्य म्हणतात. तेव्हा अशी ही विलोमकाव्यसुद्धा आहेत. विदेशातली अर्थात काही रामायणं जर आपण पाहायला गेलो तर आग्नेय आशियामधली रामायणं सगळ्यात जास्त आहेत. अर्थात माझं ज्यांनी शोध श्रीलंकेचा हे पुस्तक वाचलं असेल त्या सुरुवातीच्याच भागामध्ये मी ही सगळी रामायणं दिलेली आहेत, कुठची कुठे कुठे आहेत ती. आणि विदेशातली रामायणं बघताना म्यानमारचं जे राष्ट्रीय महाकाव्य आहे त्याचं नावच आहे यामायन. पण आणखी एक आहे रामवत्तू या नावाचं. थायलंडमध्ये रामाकीन नावानी आहे. श्रीलंकेमध्ये सिंहली भाषेत जानकी हरण या नावानी आहे. जावामध्ये काकवीन या नावानी आहे. मलेशियामध्ये हिकायत सेरी राम. लाओसमध्ये फ्रालक फ्रालाम. जपानमध्ये रामा एन्शो आणि होबोत्सुशी या नावाची लघु रामायण आहेत. यातलं होबोत्सुशी जे आहे ते बौद्ध रामायण आहे. कंबोडियामध्ये रामाकियान, म्हणजे रामाख्यान की काय माहीत नाही, पण रामाकियान. पर्शियामध्ये दास्ताए राम ओ सीता. अशी वेगवेगळी प्रकारची रामायणं ही निघत राहिली. अमेरिकन इंग्लिश भाषेतलेही झालेले अनुवाद हे पाश्चिमात्य देशांच्या मध्ये गेलेले. अर्थात पाश्चात्य देशांच्याबद्दल कशाला बोलायला पाहिजे, खरं म्हणजे आजची आपली जी पिढी आहे, आपल्याकडची युवा पिढी, ही सुद्धा इंग्रजीतलंच रामायण वाचते. मला एकाने सांगितलं किमान वाचतंय एवढं काय कमी आहे. मी म्हटलं ते सगळं झालं, पण ज्या भाषेतली ना ती कथा त्या भाषेमधल्या लोकांनी जर ती लिहिली, म्हणजे संस्कृतमध्ये आलेली आहे खरं, पण त्याचा प्रामाणिक अनुवाद जर असेल. आता याच्याकरता मराठी अनुवाद कुठचा वाचावा असं कित्येक जण मला विचारतात. जर सहजपणे मिळालं तर पंडित सातवळेकर, मी 1 नंबर म्हणतो पंडित सातवळेकरांच्या रामायणात. 1 ते 10 खंड आहेत. सध्या फक्त पारडीलाच ते उपलब्ध आहेत. पारडी म्हणजे बलसाडमध्ये, तिथे त्यांचं जो स्वाध्याय मंडळ आहे त्या स्वाध्याय मंडळातच आता कितपत प्रती उपलब्ध असतील मला माहीत नाही, पण 1 ते 10 खंड जे रामायणाचे, खऱ्या अर्थाने रामायण जर समजून घ्यायचं असेल, शेवटी प्रत्येक कांडाच्या शेवटी त्यांनी दिलेल्या ज्या टिपा आहेत, जो अभ्यास आहे तो फार महत्त्वाचा आहे. विदर्भ मराठवाडा प्रकाशनाने सुद्धा रामायण मला असं वाटतं श्लोक आणि अनुवाद अशा पद्धतीने केलेला आहे. वर्धा बुक्सनी, पुण्याच्या वर्धा प्रकाशन, त्यांनी जे काढलेलं आहे ते निखळ अनुवाद आहे, निखळ अनुवाद, पण त्याच्यात सुद्धा टिपा आहेत, त्याच्यात सुद्धा वेगवेगळी माहिती ही दिलेली आहे. बरं, जिथे कुठेतरी आपण अडू न, माझं म्हणणं असे की जिथे कुठे आपण अडू तिथे त्यातल्या एखाद्या अधिकारी माणसाकडे जावं आणि शंका समाधान करून घ्यावी ना. प्रश्न आपल्याकडे हा आहे की आपल्याकडे हिंदूच फार स्वतःला शाणे समजणारे असे काही आहेत की ज्यांना आपल्याच ग्रंथांवरती, आपल्याच नायकावरती, आपल्याच श्रद्धास्थानावरती टीका केली म्हणजे आपण कोणीतरी मोठे झालो असं वाटायला लागतं. दुर्दैव आहे की सगळीकडे प्रसिद्धी सुद्धा अशाच लोकांना मिळते. मग ती सोशल मीडियावरची असू दे, जी इतर जी माध्यम आहेत, प्रिंट मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे. आणखीन सांगितलं तर दुर्दैवाने, खेदाने नमूद करावं लागतं की काही वेळेला सरकार दरबारी सुद्धा पारंपरिक जे तुमचं चालत आलेलं आहे त्याच्या विरोधात जे बोलतायत किंवा विरोधात जे लिहितायत, हिंदू असूनच हिंदूंवरती जे टीका करत राहतात अशांनाच पुरस्कार दिले जातात. ही आपल्याकडची अवस्था आहे. याला कोण काय करणार.
माझं म्हणणं असं की आपल्या ग्रंथांच्या बद्दल जर आपल्याला काही शंका निर्माण झाली तर त्यातल्या अधिकारी माणसाकडे जावं की इथे असं असं दिलेलं आहे, याचा अर्थ नेमका काय होतो तेवढा जर सांगितलं तर बरं होईल. कारण एक शब्द जर एखाद्या ठिकाणी मांस असा आलेला असेल, इंग्रजीमध्ये करताना त्याचं जर मीठ केलं भाषांतर, तर ते चुकीचं नाही का ठरणार? कारण तिथे मांस म्हणजे महिना असू शकतो. म्हणजेच त्यातला कोणीतरी असा पाहिजे ना माणूस की जो अधिकारी असेल. हे सगळे ग्रंथ आपल्याकडे अधिकारी माणसाच्या तोंडून श्रवण करावेत असं सांगितलेलं आहे, समजून घ्यावेत असं सांगितलेलं आहे. याचं कारण हे आहे बरं का. नुसतं मी काहीतरी प्रिंट मीडियामधलं वाचलंय, मी अमक्याचं पुस्तक वाचलंय आणि त्यांनी लिहिलंय म्हणजे काही खोटं असणार आहे का? ही पण अंधश्रद्धा नाही आहे, भाबडेपणा नाही आहे की त्यांनी लिहिलंय म्हणजे ते खोटं नसेल का? आजपर्यंत माझी 48 पुस्तकं प्रकाशित झाली. बहुतेक वेळेला मी माझ्या पुस्तकांच्या मनोगतातच लिहिलेलं असतं. जिथे लिहिलेलं नसतं तिथे किमान मी व्याख्यानातून तर खुलेपणाने सांगतो की मी लिहिलंय. याच्याकरताही त्याच्यावरती 100% विश्वास ठेवू नका. किमान मी जे संदर्भ दिलेले तेवढे संदर्भ मूळचे ताडून बघा. मला नक्की खात्री की मी 100% जे संदर्भ दिलेत ते खरेत, पण तरीही ते ताडून बघा, माझी काहीही हरकत नाही. कर नाही त्याला डर कशाला? जर तुमचे संदर्भ व्यवस्थित असतील, तुम्ही अर्थाचे अनर्थ केलेले नसतील, तर याच्याबद्दल घाबरायचं कशाला? आणि एक बरं वाटतं की सोशल मीडियावरतीच एकीकडे खूप अभ्यास करून लिहिणारी तरुण मंडळी सुद्धा आता दिसायला लागली. सुचिन्ह आहे. खूप बरं वाटतं की अशी मंडळी ज्या वेळेला पुढाकार घेत आहेत आणि लिहित आहेत, आणि कोणी असे काहीतरी मूर्खासारखे काही अडथळे निर्माण केले तर त्यांना सुयोग्य भाषेमध्ये उत्तरं देतात. अशी तरुण मंडळी निर्माण होणं काळाची गरज आहे. अनेक जण ते काम करत आहेत. आणखी एक सांगतो आपल्याला की समाज माध्यमांच्या मुळे एक जसा ही दुधारी तलवार आहे असं मी म्हणतो की जसे चांगले निर्माण झाले तसे जे वाईट होते ना, ते त्यांचं पितळ पण उघडं पडायला लागलं आहे. हे आणखीन चांगलं आहे की जे आत्तापर्यंत वाटेल ते लिहायचे, वर्तमानपत्रात जे विद्वान मोठे विचारवंत म्हणून समजले जायचे, या सगळ्यांचं सुद्धा पितळ उघडं पडायला लागलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं एकूण जर पाहिलं ना, तर मी प्रत्येक वेळेला असं म्हणतो की नाही, आजची पिढी काही करत नाही, याच्याबद्दल त्यांना काही रसच, असं कधीही नसतं. असं कधीही नसतं. माझा याच्यावर विश्वास नाही. माझं म्हणणं उलट आहे की आमच्या पिढीपेक्षा ही जी आत्ता आलेली पिढी आहे ना, ही नवीन पिढी आहे, संगणक युगात जन्माला आलेली पिढी आहे. या पिढीला व्यवस्थित रीतीने चॅनलाइज केलं गेलं तर हे उत्तम रीतीने अभ्यासक बनू शकतात, उत्तम रीतीने उत्तरं देऊ शकतात, त्याकरता कसेही संदर्भ शोधून काढू शकतात. हे सगळं बरं आपलीच मुलं आहेत ना ही सगळी तरुण मुलं, मग यांच्यावर विश्वास नाही टाकायचा तर कोणावर विश्वास टाकायचा? त्यामुळे आणखी हिरहिरीने या सगळ्या लोकांनी कामं करावीत. मला सांगा, शिल्पातून सुद्धा आपल्याकडे रामकथा दिसतं. सीताहरणसारखं कौसंबीला सापडलेलं एक शिल्प आहे जे इसवी सन 2ऱ्या शतकातलं होतं. 2ऱ्या शतकातलं सापडलेलं शिल्प. रामांचंही असंच शिल्प सापडलेलं आहे. ही जी शिल्प सापडत आहेत याचा अर्थ रामायण किती जुनं आहे. 8व्या शतकामध्ये वेरूळची कारागिरी केली गेली ज्याच्यामध्ये संपूर्ण रामायण कोरलेलं आहे. संपूर्ण रामायण. विजयनगरच्या साम्राज्याने 15व्या शतकामध्ये 1000 राम मंदिर बांधलं. त्या 1000 राम मंदिरामध्ये सुद्धा रामायणातले सगळे संदर्भ हे कोरलेले आपल्याला ते बघायला मिळतात आज सुद्धा. एवढं सगळं आपल्याला ज्या वेळेला दिसत असतं, इतकंच नाही तर जावा आहे, अंकोरवाट आहे, इथल्या मंदिरांवर सुद्धा त्यांच्याही भिंतीवरती शिल्प आपल्याला दिसतात. परवा एकदा कधीतरी मी श्रीलंकेवर बोलताना, नाही सकाळमध्ये श्रीलंकेवरती जो लेख लिहिला आहे त्यात मी लिहिलंच आहे की बिभीषणाचे शिल्प कोरलेलं हे श्रीलंकेमध्ये आम्हाला दिसलं. त्याचा जो वाडा, अर्थात तिथे आता बौद्ध मंदिर आहे, पण त्या वाड्याच्या बरोबर भिंतीवरती
विभीषणाचा राज्याभिषेक होतो आणि तिथे त्याच्या बाजूला लक्ष्मण उभा आहे. हे शिल्प आहे. आपल्याकडचा विभीषण हा श्रीलंकेमध्ये विभूषण या नावाने येतो, एवढाच फक्त फरक आहे. पण तिथल्या लोकांची आजही धारणा अशी आहे की हा विभूषण हा श्रीलंकेची रक्षक देवता आहे, तो रक्षण करत असतो. आणि दर पौर्णिमेला तो आकाशमार्गे संपूर्ण श्रीलंकेमध्ये फेरी मारतो, अशी त्या लोकांची धारणा आहे. हे सगळे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ही रामकथा किती किती ठिकाणी आणि कशा पद्धतीने पोचली. बरं, नृत्यनाट्यामध्ये भरतनाट्यम असू दे, छाऊ नृत्य असू दे, कथकली असू दे, बॅले कुठचाही, आता पार अमेरिकेमधल्या बॅलेमध्ये सुद्धा जर रामायण दाखवलं जात आहे. कॅलिफोर्नियात ते शिकवणारी एक शाळा आहे, किंवा जावा, इंडोनेशिया या सगळ्या ठिकाणी. रामलीला तर फक्त आपल्याकडेच होते असं नाही, ती मॉरिशसमध्ये पण होते, ती गयानामध्ये पण होते, ती फिजीमध्ये पण होते, ती सुरिनाममध्ये पण होते. का तर ब्रिटिशांच्या काळामध्ये इथले कित्येक लोक हे पकडून तिथे शेती करायला, ऊसमळ्याकरता वगैरे असे कामगार म्हणून ब्रिटिशांनी नेलेले होते. या सगळ्या लोकांनी आपली संस्कृती तिथे अशा पद्धतीने जिवंत ठेवली. किती महत्त्वाचं आहे मला सांगा आपण. आजही मॉरिशसमध्ये 52-53% हिंदू आहेत, त्यातले निम्मे बिहारी आहेत बरं का. आणि ते चक्क त्यांच्या भाषेमध्ये बोलतात, म्हणजे त्यांनी त्यांची भाषा जिवंत ठेवली आहे. तिथे इतकी वर्ष पिढ्यानपिढ्या त्यांच्या गेल्या तरी सुद्धा त्यांनी अजूनही त्यांची भाषा जिवंत ठेवली आहे. ही जे वैशिष्ट्य आपल्याला दिसतं ना, हे सगळं वैशिष्ट्य, आणि या सगळ्याच्या मधून त्यांनी जिवंत काय ठेवली आहे तर रामलीला. ही रामलीला सगळीकडे होते. आणि मग असं ज्या वेळेला बरं, चित्रांची सुद्धा विविध शैली, या विविध शैलींच्या मधून चित्रकथी, तंजावूर म्हणा, कांगडा म्हणा, लघुचित्र म्हणा, पट्टचित्र म्हणा, किंवा मधुबनी शैलीमध्ये रामकथा जागोजागी चितारलेली अशी आपल्याला दिसते. हे सगळं आपल्याला सांगू, हे सगळं वेगवेगळ्या ग्रंथांच्या मधून आम्ही खूप पूर्वी वाचले. कुठेतरी त्याचं संकलन करत राहिलो. पण आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने एकाच पुस्तकामध्ये ते सगळं उपलब्ध झालं आहे. दीपाली पाटवतकरांचं जे आत्ता नवीन पुस्तक आलेलं आहे रामकथामाला. दीपाली पाटवतकर प्रसाद प्रकाशनाच्याही एक लेखिका आहेतच, त्यामुळे प्रसादच्या अंकामध्ये आपण त्यांचे अधूनमधून लेख वाचत असाल तर त्यांनी आता रामकथामाला हे जे पुस्तक काढले त्याच्यामध्ये रामकथा मालेचा इतिहास, म्हणजे ही कशी रामकथेने दिग्विजय केला आहे सगळीकडे, तर हा सगळा भाग त्याच्यामध्येही आपल्याला मिळेल. आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळे पुस्तकं, संदर्भ ग्रंथ हे आपण पाहिलं तर आत्ता अर्थात एवढ्या एक अर्ध्या पाऊण तासाच्या या यूट्यूब फेसबुक लाईव्हमध्ये कितीसा भाग सांगता येणार आहे. पण जी रामकथा हरी अनंत हरिकथा अनंता या पद्धतीने आज रामकथा सांगणं हे काही उद्दिष्ट नाही. कधी काळी तशी वेळ आली तर अख्खी रामकथाही सांगू, नाही असं नाही. तुर्तास तर प्रसादमधून मी दर महिन्याला अपरिचित रामायण लिहितोय. आपल्यापैकी कित्येक जण वाचतायत, कित्येक जण सांगतायत, कळवतायत. आणि फक्त मी ते सांस्कृतिक एवढ्याच अंगाने लिहितोय. याच्यासुद्धा पहिल्या भागामध्ये अपरिचित रामायणाच्या पहिल्या भागामध्ये यातली बरीचशी माहिती मी दिली आहे की जगभर कुठे कुठे रामायण हे कोणकोणत्या भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे. त्यामुळे रामकथा अशीच आहे, रामकथा अशीच असणार आहे. आणि त्या रामकथेमध्ये आपल्यासारखे लोक गुंगून जातात. अनेक गदी माडगुळकरांना सुद्धा जिनी मोहिनी घातली आणि जे निर्माण झालं आधुनिक वाल्मिकी का म्हणतो आपण गदी माडगुळकरांना, त्याचं कारणच आहे की किती सुंदर पद्धतीने त्यांनी गीत रामायण जे रचलंय, प्रत्येक गाण्यावरती आपण डोलतो आणि प्रत्येक गाण्यांच्या मधला जो काही अर्थ आहे, सामवेदसे बाळ बोलती, सर्गा मागुन सर्ग चालती, सचिव मुनिजन स्त्रिया डोलती, आसवे गाली ओघळती, कुशलभ रामायण गाती. काय अप्रतिम रचना करतात तो. सामवेदसे बाळ बोलती, बघा एवढं एकच फक्त आपल्याला समय आलं सहज ओघानी म्हणून मलाच तो मोह आवरत नाही.
सामवेदसे बाळ बोलती. सामवेद हा कशाचा वेद आहे? गायनाचा वेद आहे. आणि मुलं तिथे येऊन गात आहेत असं वर्णन आहे. मग सामवेदसे बाळ बोलती. मग एकीकडे सामवेदसे म्हणतात, मग दुसरीकडे बोलती का म्हटलंय हो? कारण बाळांचे असतात ते बोल असतात. बाळांचं असतं ते गाणं असतं का? बाळगाणं आपण म्हणतो कधी? बाळांचे असतात ते बोल असतात. म्हणूनच सामवेदसे बाळ बोलती. बरोबर कळतं ना की बाळांचे बोल काय आहेत, की बोल गाण्याचे आहेत. सर्गा मागून सर्ग चालती. अध्याय नाही म्हटलेलं रामायणात, अध्याय नाही, रामायणामध्ये सर्ग आहेत. आणि या मुलांचं गाणं इतकं चित्रदर्शी आहे की ते ऐकता ऐकता डोळ्यासमोरून एखादी चित्रफित वगैरे सरकावी तसं सर्गा मागून सर्ग चालती. चालती म्हटलंय, जाती नाही म्हटलं. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते सगळं उभं राहतं. सचिव मुनिजन स्त्रिया डोलती. त्यावेळची जी रचना आहे दरबाराची, ती रचनाच अशी असायची. त्रिस्तरीय रचना ज्याला म्हणतो आपण. या त्रिस्तरीय रचनेमध्ये सगळ्यात खाली म्हणजे तिसरा भाग हा सचिवांचा. 8 मंत्री होते दशरथाच्या पदरी, ते सचिव. मुनिजन हा सगळ्यात वरचा. म्हणजे त्रिस्तरीय म्हटल्यानंतर तिसरा स्तर सचिवांचा, तर मुनिजनांचा पहिला स्तर. का? कारण ते राजाकडून एकही पैसा घेत नव्हते. ते स्वार्थी नव्हते. निस्वार्थीपणे जनतेकरता जे भलं असेल, जनतेच्या जे हिताचं असेल, जे राजाच्या हिताचं असेल, राज्याच्या हिताचं असेल तेवढंच सांगणारे, परंतु त्याकरता मोबदला न घेणारे असे असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकाचे. आणि म्हणून त्यांचा शब्द मोडण्याची हिंमत राजामध्ये नसे. असे हे तटस्थपणे राहणारे सुद्धा सचिव मुनिजन. स्त्रिया डोलती आणि आसवे गाली ओघळती. स्वाभाविक आहे. इतके ते सगळे रमलेत त्यात, इतके सगळे तन्मय झालेले आहेत की ज्याच्यामुळे आसव कधी आली, अश्रू कधी आले ते कळलं सुद्धा नाही. इतकं सुंदर वर्णन रामायणातलं, म्हणजे गीत रामायणामधलं एक एक काव्य हे केवढं तरी वजनाचं काव्य आहे. काही वेळेला तर शब्दशः अनुवाद पण आहेत. म्हणजे संस्कृतमधल्या श्लोकाचा, वाल्मिकी रामायणाच्या श्लोकाचा सहजपणे केलेला अनुवाद असाही दिसतो, पण तो अनुवाद हे कळत सुद्धा नाही. कोणीतरी दाखवलं तर कळणार आपल्याला, अन्यथा कळणं कठीण. इतक्या सुंदर पद्धतीने त्या गीत रामायणाची रचना. यावरूनच आपल्याला कळतं की हजारो वर्ष जी या रामायणाची एक खास मोहिनी आपल्यावरती पडलेली आहे ती कशी आहे, कशा पद्धतीची आहे. आणि म्हणून रामकथा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. हनुमंतांना सर्वश्रेष्ठ भक्त म्हटलेलं आहे. दास्य भक्ती त्यांची ही सगळीकडे प्रसिद्ध आहेच. आणि आजही आपल्याकडे धारणा अशी की जिथे जिथे रामकथा चालते, आम्ही स्वतःसुद्धा जिथे रामकथा करतो त्या ठिकाणी तो जो बसलेला कथाकार असतो बाजूला पाट मांडलेला असतो. कारण आणि तिथे पूजा केली जाते, कारण हनुमंत स्वतः रामकथा जिथे जिथे असेल तिथे तिथे ऐकायला येऊन बसतात. हो मृण्मयी, तुझं म्हणणं बरोबर आहे. प्रत्यक्ष आहुनी प्रतिमा उत्कट, हे गदी माडगुळकरांनी केलेलं वर्णन अप्रतिम. की समोर राम आहेत, पण त्यांच्या समोरचं हे वर्णन की समोर त्यांच्याच सारखे असणारे हे दोघं जण. म्हणून प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. अफाटे अफाटे गीत रामायणावरती बोलायला लागलो तर गीत रामायण एवढाच एक कार्यक्रम करायला लागेल, यापेक्षा दुसरं काही नाही. असू तर त्यामुळे या रामायणाची इतकी मोहिनी जर सगळ्यांना पडली आहे तर मला सांगा, हे जे सगळे आदर्श आहेत ना, हे आदर्श फक्त देवघरात जपून ठेवणं एवढाच भाग नाही आहे. हे आदर्श कुठेतरी आपल्यामध्ये उतरवायचा प्रयत्न करणं. अहो, सगळ्यांना उतरवता येतात, सगळंच उतरवता येतं असं नाही, हे अगदीच मान्य. पण असं असलं तरी काहीतरी त्यातून एखादा अंश जरी मिळाला तरी जीवन धन्य होऊन जावं अशा प्रकारची रामकथा आहे. संपूर्ण रामकथा आपण कधी नीट वाचलेली असते का?
बघा, पाहिलेली नाही मी म्हणते, कारण काय, पाण्याच्यामध्ये संपूर्ण ग्रंथ दाखवलेला असतो असं मुळीच नाही. पण वाचन करणं नाही, आम्ही त्याच्यावर ना अमिष्टचा ट्रायो आलाय ना, तो वाचलाय, उपयोग शून्य. रामकथेशी ज्याचा संबंध व्यवस्थितपणे आहे, मला कथा आणि कादंबऱ्या सांगायच्या नाहीत, ह्याच्यापेक्षा मला मूळ ग्रंथ याच्यामध्ये जास्त रस आहे. त्यामुळे तसा तो मूळ ग्रंथ आपण वाचलायचा. मग तो न वाचून सुद्धा कोणी काही आक्षेपार्ह लिहिलं तरी पण आपण त्याला वा वा म्हणतो. कसं काय म्हणतो? आणि किती वाईट आपल्याकडचेच लोक लिहू शकतात. रामांच्या काडी इतकी सर तरी आपल्याला आहे का हो? मग आपण वाटेल तो आक्षेप घेणारे कोण? आमच्या निवृत्तीबुवा वक्त्यांचं 2 खंडामध्ये वाल्मिकी रामायण आहे बरं का, आक्षेप आणि खंडन. चांगलं पुस्तक आहे. दोन्ही खंड हे वाचायलाच हवेत अशा प्रकारचे. निवृत्तीबुवा आत्ता नुकतेच वैकुंठवासी झाले, पण त्यांचे ते दोन्ही खंड हे चांगले. असं अनेक अधिकारी माणसांनी रामकथेवरती काही काही लिहिलं आहे. खूप अधिकारी माणसं रामकथेवरती बोलणारी आहेत. हे सगळं कुठेतरी आपण बघायला हवं, वाचायला हवं, ऐकायला हवं. तर थोडाफार भाग आपल्यामध्ये, जे मी म्हणतो ना, बदल होणं, हा भाग होऊ शकतो, अन्यथा कठीण आहे. आणि म्हणून रामकथा ब्रह्मांड भेदूनी गेली. आज संपूर्ण विश्वभर जगातल्या बहुतेक भाषांमध्ये रामकथेचे अनुवाद झालेला आहे. आणखीन काय हवं? सगळीकडे सर्व दूर रामायण पोचतंय. रामायणाच्या निमित्ताने आपली संस्कृती पोचतीये. एखादा माणूस ज्याला समोर मिळणारं राज्य आहे, आज कळतंय की उद्या मी राज्यावरती बसणार आहे, आणि रात्री कळतंय की मला राज्यावर न बसता 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. हा सगळा भाग त्याच धीरोदात्तपणाने सहन करणारे लोक आज मिळतील का? खुर्ची सोडत नाहीत, अनेक आरोपून सुद्धा. अशा अवस्थेमध्ये तो राम कुठच्या कुठं वाटायला लागतो की नाही आपल्याला? मला सांगा. केवळ वडिलांचा शब्द पूर्ण करणं, एवढ्याकरता वनामध्ये निघून जाणं, परोपकाराय पुण्याय, या पद्धतीने त्या वनामध्ये राहताना त्या तापसी लोकांच्या सारखंच दिनचर्या ठेवून, ते खातायत तसंच अन्न खाऊन येणाऱ्या राक्षसांचा नाश करण्याचं व्रत घेऊन पुढे जाणारे राम. हे जे सगळं आपल्याला भाग दिसतो ना, माझ्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा जो सगळा भाग हा लोकांच्यापर्यंत अधिकाधिक रीतीने पोचायला हवं, हे सगळ्यात महत्त्वाचं. वा, आनंद वाटला. आमचे बंधुवत असलेले स्वानंद पुंड बघतायत, त्यांचा स्वतःचा वेगवेगळ्या विषयांवरचा अभ्यास मी आपल्याला सांगायला नकोच. प्रसाद मासिकातूनही लिहित आहेत, तसं वेगवेगळे फेसबुक लाईव्ह आणि तत्समयी करतायत. गणपतीवरची माला तर हा अशा पद्धतीची आहे. तेव्हा स्वानंदजी आपण आहात, आनंद वाटला. तेव्हा हा सगळा जो प्रसाद प्रकाशनाने घाट घातला, तो एवढ्याकरताच की संपूर्ण विश्वभर रामकथा कशी पोचलेली आहे हे, आणि वेगवेगळ्या माध्यमातून परत, जसं आपल्याला सांगितलं, शिल्प असू दे, नृत्य असू दे, नाट्य असू दे, चित्र असू दे, इतक्या वेगवेगळ्या माध्यमातून सर्वत्र रामकथा पोचलेली आहे. विचार करायचा तो एवढाच की या रामकथेतलं जे उत्तम आहे तेच आपण घ्यायचं असतं. असं म्हटलं की रामकथा संपूर्णच उत्तम आहे. हे मी अधिकाधिक लोकांच्यापर्यंत कसं पोचण्याकरता स्वतःला पहिल्यांदा ती रामकथा नीट वाचावी लागेल, मग आपण लोकांच्यापर्यंत पोचू शकू. तेव्हा एवढं जरी आपण विचार केला तरीसुद्धा आत्ता या लॉकडाऊनमध्ये रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ, खरं सांगू, तरुणांनी आत्ता वाचण्याचा भाग आहे. महाभारत तरुणांनी वाचायलाच पाहिजे, किमान स्वार्थ म्हणून वाचायला पाहिजे. महाभारत एकदा वाचलं की पुढच्या आयुष्यामध्ये जितक्या अडचणी येतील त्या अडचणींची सोडवणूक महाभारतात दिसेल. ही महाभारताची फलश्रुती नाही आहे. महाभारत वाचलं तर आपल्याला कळेल, अन्यथा कळणार नाही. तेव्हा भावडेपणा म्हणून हे सांगत नाही आहे.
हा आत्यंतिक व्यावहारिक भाग म्हणून सांगतोय. आपण महाभारत वाचलं तर केव्हाही कोणतीही कशीही अडचण आली तरी अरे अशा अडचणीला एक उत्तर तिथे दिलेलं आहे महाभारतामध्ये. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं जे त्याच्याबद्दल म्हटलंय ते याकरता म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. जे नाही भारती ते नवे महाभारती, किंवा जे नवे महाभारती ते नाही भारती असं जे म्हटलं जातं तेही या कारणाकरताच. म्हणून रामायण महाभारत हे दोन ग्रंथ नीट वाचून समजून घ्यावेत आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोचवावेत. इतकंच आज या लाईव्हमध्ये बोलतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. जय श्रीराम.